गुड मॉर्निंग. हाय स्टुडंट. आज लेक्चर नंबर 12मध्ये आपण परत इंटिग्रेशन हे चॅप्टर लर्न करणार आहे. या चॅप्टरसाठी तुम्हाला लेक्चर नंबर 10 आणि 11 दोन्हीचे दोन्ही प्रिपेअर करावं लागतील किंवा व्यवस्थित लर्न करून नंतरच तुम्हाला लेक्चर 12 चांगल्या पद्धतीने समजेल किंवा अंडरस्टँड होईल. ओके, तर आज लेक्चर नंबर 12मध्ये मी एक इम्पॉर्टंट रिझल्ट सांगतो आणि जे आपण इंटिग्रेशनमध्ये सगळ्यात स्टँडर्ड फॉर्म्युले शिकलो होतो ते सगळेच्या सगळे स्टँडर्ड फॉर्म्युले परत आपल्याला रिवाईज करायचे आहेत, पण थोडासा चेंज करून. ओके, आणि हा जो टॉपिक येतो किंवा आजचं जे लेक्चर आहे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला फिजिक्समध्ये ऑसिलेशन नावाचं एक चॅप्टर येतं, त्या ठिकाणी सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी पण हे इंटेग्रल वगैरे येतात. त्या ठिकाणी तुम्हाला हे इंटेग्रलचे फॉर्म्युले यांचे ॲप्लिकेशन्स तुम्हाला त्या ठिकाणी करता आलं पाहिजे. 12थमध्ये आहे ते चॅप्टर फिजिक्समध्ये ऑसिलेशन. ओके, तर आणि इकडे तर 12थमध्ये मॅथमध्ये तर खूप इम्पॉर्टंट, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट किंवा सगळ्यात मोठं चॅप्टर जर म्हटलं तर इंटिग्रेशनच आहे आणि त्यामध्ये हे बेसिक फॉर्म्युले तुम्हाला बाय हार्ट प्रिपेअर पाहिजेतच. ओके, तर लेटस लर्न. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल इम्पॉर्टंट फॉर्म्युला असा आहे की आपण काय करू, त्याला समजा जे स्टँडर्ड फंक्शन होते त्यांचे तर इंटेग्रल माहीत आहेत आपल्याला इंटेग्रलमध्ये. तर सगळ्यात आधी एफ ऑफ एक्स नावाचं एखादं फंक्शन असेल, मी जनरली डिफाईन करतो. ओके, स्मॉल एफ नावाचं एखादं फंक्शन आहे, त्याचं इंटेग्रल काहीतरी येतं. जर स्टँडर्ड फंक्शन असेल तर त्याचं इंटेग्रल समोर काहीतरी येणार आहे, ते इंटेग्रल समजा कॅपिटल एफ येतं. ओके, तर आपल्याला जे बेसिक फॉर्म्युले ते सगळे तर माहीतच आहेत, म्हणून मी काय केलं, जस्ट एक रिझल्ट डिफाईन केला की स्मॉल एफ नावाचं फंक्शन आहे, त्याचं एखादं इंटेग्रल येतं, ते इंटेग्रल किती येतं, कॅपिटल एफ येतं. ओके, तर त्याला आपण नाव देतो कॅपिटल एफ ऑफ एक्स प्लस सी. तर हे असे स्टँडर्ड फंक्शनचे इंटेग्रल आपण लेक्चर नंबर 10मध्येच लर्न केलेले आहेत. ओके, तर आता काय करू आपण, जस्ट त्याला समोर मी थोडंसं ॲडव्हान्समध्ये डिफाईन करतो. ओके, या ठिकाणी हा जो एक्स हा स्टँडर्ड फंक्शन होतं किंवा हा जो व्हेरिएबल होता एक्स हा स्टँडर्ड होता. जर फंक्शन एक्समध्ये असेल तर ते स्टँडर्ड फंक्शन असते. आता काय झालं, या ठिकाणी हा जो एक्स होता या एक्सची जागा या ठिकाणी दुसऱ्या एका फंक्शनने घेतली आणि त्या फंक्शनचं नाव आहे ए एक्स प्लस बी. ओके, तर जर स्टँडर्ड फंक्शनमध्ये एक्सला जर एक्स प्लस बीने रिप्लेस केलं तर पुढे काय करायचं ते लक्ष द्या. मग स्टँडर्ड फंक्शननुसार जर समजा स्मॉल एफचं इंटेग्रल हे कॅपिटल एफ येत असेल तर मी इथेही तेच बोलतो की इथेही स्मॉल एफच फंक्शन आहे, तर स्मॉल एफ या फंक्शनचं इंटेग्रल किती यायला पाहिजे, कॅपिटल एफच. कारण इथेच सांगितलं की स्मॉल एफचं इंटेग्रल कॅपिटल एफ आहे, तर स्मॉल एफचं इंटेग्रल किती, कॅपिटल एफ. ओके, मग एक्सची जागा कितीने घेतली होती, तर एक्सची जागा या ठिकाणी एक्स प्लस बीने घेतली होती, म्हणून राईट साईडला सुद्धा काय करायचं, या एक्सच्या ऐवजी जेही फंक्शन आपण रिप्लेस केलं असेल तेच फंक्शन एक्सच्या ऐवजी द्या. म्हणजे या ठिकाणी मी तेच फंक्शन लिहिलं, ते फंक्शन म्हणजे कोणतं, एक्स प्लस बी. कारण एक्सची जागा कोणी घेतली होती, एक्स प्लस बीने. पण थोडंसं या ठिकाणी चेंज होणार आहे की हा जो नवीन फंक्शन येतो एक्सच्या ऐवजी, त्या एक्सच्या ऐवजी आलेल्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने, म्हणजेच तो जो एक्स प्लस बी आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह किती आपण कॅल्क्युलेट करू. आपल्याकडे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आहेत. लेक्चर नंबर 6, 7, 8 अँड 9. 7, 8 अँड 9 जर लर्न झाले असतील तर हे एकदम बेस्टमध्ये येतं. ओके, तर स्मॉल ए हा कॉन्स्टंट आहे, मी डेरिव्हेटिव्ह सेपरेट करतो. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस हा स्मॉल बी सुद्धा कॉन्स्टंट आहे, इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ बी. यामध्ये इथे रूल माहिती आहे तुम्हाला, कॉन्स्टंट रूल आपण अप्लाय करतो. तर हा स्मॉल ए कॉन्स्टंट असल्यामुळे मी बाहेरच घेतला होता आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स माहीत आहे फॉर्म्युला किती येतो, 1 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट दॅट इज बी इज द कॉन्स्टंट. ओके, तर कॉन्स्टंट आहे म्हणून त्याचा डेरिव्हेटिव्ह किती झाला असता, 0. म्हणजेच ए इंटू 1 दॅट इज इक्वल्स टू ए. म्हणजेच काय करायचं, जेही फंक्शन एकच्या जागी येईल त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने तुम्हाला डिवाईड करायचं आहे. मग एकची जागा कोणी घेतलेली आहे, एक्स प्लस बीने, तर एक्स प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह किती येतो, तर हे इकडे सांगितलं लर्न करून, किती ए येतो, हे सॉल्व्ह करून दिलं. मग ए येतो तर त्याच्या डेरिव्हेटिव्हने काय करायचं, डिवाईड करायचं, प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल. बस तुम्हाला एवढे स्ट्रिक्ट लक्षात ठेवायचे. काय करायचं पहा, एक्सची जागा जेही फंक्शन घेतं, आता या ठिकाणी एक्स प्लस बीने घेतली तर स्टँडर्डनुसार इंटेग्रल तुम्हाला जसंच्या तसं लिहून घ्यायचं की जे आपण स्टँडर्ड फॉर्म्युले लेक्चर 10मध्ये लर्न केले होते तेच फॉर्म्युले इथे अप्लाय करायचे. ओके, तर स्टँडर्डनुसार जे स्टँडर्ड फंक्शन होते त्याच्यानुसार आपल्याला इंटेग्रल लिहून घ्यायचं आणि इंटेग्रल लिहिल्यानंतर फक्त काय करायचं की जे एक्सची जागा घेतलेलं फंक्शन असतं त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने त्याला डिवाईड करायचं. म्हणजे जे ॲन्सर येईल त्या ॲन्सरला त्याला डिवाईड. फॉर्म्युला तुम्ही असा घेऊ शकता, डी डी एक्स ऑफ ए एक्स प्लस बी.
ओके, किंवा हाच फॉर्म्युला तुम्ही असं पण लिहू शकता, डी डी एक्स ऑफ एक्स प्लस बीने काय करायचं, त्याला डिवाइड करायचं. पण मी जनरली काय करतो, डी डी एक्स ऑफ एक्स प्लस बी आता प्रत्येक वेळेस लिहिणं किचकट होतं, म्हणून मी फक्त शॉर्टमध्ये किती स्मॉल एच लिहितो. ओके, आणि परत आधी सांगितलं होतं की इक्वेशन तुम्हाला दिसायला छान दिसले पाहिजे, म्हणून आपण काय करायचं, मांडणी करताना थोडी व्यवस्थित करायची. आणि मांडणी करताना मी असं घेतो 1/a, इट इज एफ ऑफ एक्स प्लस बी. तर आता हे दिसायला छान झालं. मग दिसायला छान असल्यामुळे तुम्हाला जर सॉल्व करताना काही अडचण येणार नाहीच. इट इज 1/a एफ ऑफ एक्स प्लस बी प्लस इट इज कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल. तर हा झाला आपला एक इम्पॉर्टंट रिझल्ट. ओके, तर आता आपण आपल्या बेसिक फॉर्म्युल्यावर किंवा स्टँडर्ड फॉर्म्युल्याच्याकडे वळू. ओके, तर फर्स्ट फॉर्म्युला येतो, लक्ष द्या. फर्स्ट फॉर्म्युला आलेला आहे आपल्याकडे माहीत आहे. जर जो स्टँडर्ड फॉर्म्युला जर का सांगायचं झालं तर इकडे असा एक फॉर्म्युला होता, एक्स रेज टू द पॉवर एन. मग एक्स रेज टू द पॉवर एनचं इंटेग्रल स्टँडर्डनुसार किती येतं, एक्स रेज टू द पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. हा त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. इंटेग्रल ऑफ पॉवर फंक्शन इज एक्स रेज टू द पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी, हे स्टँडर्ड फंक्शन. मग परत आता या एक्सच्या ऐवजी हा स्टँडर्ड फॉर्म्युला होता, काय रिप्लेस केलेला आहे, एक्स प्लस बी हा रिप्लेस केला. मग एक्स प्लस बी जर रिप्लेस केला तर आपलं पहिलं काम असतं की हे पॉवर फंक्शन आहे, स्टँडर्डनुसार आपण त्याचं इंटेग्रल लिहू. मग पॉवर फंक्शनचं स्टँडर्डनुसार इंटेग्रल काय असतं, एक्सची जागा एक्स प्लस बीने घेतली म्हणून एक्स प्लस बी रेज टू द पॉवर एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1. पण सांगितलं की जर स्टँडर्ड फंक्शनमध्ये एक्सची जागा ज्याने घेतली असेल त्याच्या डेरिव्हेटिव्हने, आत्ताच मी सॉल्व करून दिलं होतं, एक्स प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह किती येतो, दॅट डेरिव्हेटिव्ह इज नथिंग बट द स्मॉल ए. म्हणून या स्मॉल एने काय केलं, आपण डिवाइड केलं. आणि सांगितलं की दिसायला छान दिसलं पाहिजे म्हणून थोडंसं असं आणि लक्षात राहायला पण सिम्पल केलं पाहिजे, म्हणून मी असं लिहितो 1/a इंटू एक्स प्लस बी रेज टू द पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. याच्यासारखं दिसतं, फक्त फरक झाला की जे स्टँडर्ड फंक्शनमध्ये एक्स होतं त्याची जागा कोणी घेतली, एक्स प्लस बीने घेतली. ओके, आफ्टर दॅट सेकंड फंक्शन माहिती आहे 1/x वाला फंक्शन होतं. तर 1/x वाला फंक्शन जे होतं त्याचं इंटेग्रल किती, 1/xचं इंटेग्रल किती माहिती आहे सर्वांना, इट इज लॉग ऑफ मॉड एक्स प्लस सी. असं लिहून दिलेलं आहे, तुमच्याकडे फॉर्म्युलासुद्धा आहे. मग 1/x फक्त एकची जागा कोणी घेतलेली या ठिकाणी, एकची जागा कोणी घेतलेली एक्स प्लस बीने. मग तसंच स्टँडर्डनुसार याचं इंटेग्रल काय येतं, जेही 1/डिवायडेड म्हणजे रेसिप्रोकल फंक्शन असेल, एक प्रकारे याला रेसिप्रोकल फंक्शन म्हणतात. रेसिप्रोकल फंक्शन असेल तर त्याचं इंटेग्रल कसं लिहायचं, लॉग ऑफ मॉड जेही असेल ते एकची जागा किती, एक्स प्लस बीने. पण आपलं काम असतं की एक्स प्लस बीच्या डेरिव्हेटिव्हने त्याला डिवाइड करायचं असतं. इंटिग्रेशन चॅप्टरमध्ये आपण या एक्स प्लस बीच्या डेरिव्हेटिव्हने डिवाइड करतो आणि डेरिव्हेटिव्ह किंवा डिफरन्शिएशन चॅप्टरमध्ये आपण या एक्स प्लस बीच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करतो. ओके, नाव इंटेग्रल ऑफ परत एकदा ई रेस टू द पॉवर एक्स प्लस बी, हे एक्सपोनेन्शियल फंक्शन होतं. ओके, तर ई रेस टू द पॉवर एक्सचं इंटेग्रल लर्न झालं होतं. ई रेस टू द पॉवर एक्सचं इंटेग्रल येतं ई रेस टू द पॉवर एक्स प्लस सी. मी त्याच पद्धतीने लिहिलं, फक्त ई रेस टू द पॉवर एक्स सारखं एकच्या जागा एकच्या ऐवजी किती एक्स प्लस बी, ए रेस टू द पॉवर एक्स प्लस बी. तर मी इंटेग्रल लिहिलं स्टँडर्डनुसार ई रेस टू द पॉवर एक्स प्लस बी आणि या एक्स प्लस बीच्या डेरिव्हेटिव्हने या ठिकाणी डिवाइड केलं. ते छान दिसण्यासाठी मी त्याला 1/a लिहितो. 1/a इट इज ई रेस टू द पॉवर एक्स प्लस बी. ओके, नेक्स्ट इंटेग्रल ऑफ ए रेस टू द पॉवर पी एक्स प्लस क्यू. मी या ठिकाणी पी आणि क्यू घेतो कारण इथला ए आणि इथला ए सारखा झाला असतं तर ते कन्फ्युजिंग वाटलं असतं थोडंसं, म्हणून मी काय केलं या ठिकाणी व्हेरिएबल्स बदलले. ओके, किंवा टर्म्स बदलले, दॅट इज पी आणि क्यू घेतले. तर ए रेस टू द पॉवर पी एक्स प्लस क्यू. परत हे पण एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. या एक्सपोनेन्शियल फंक्शनचा फॉर्म्युला किती, ए रेस टू द पॉवर एक्स इंटू डी एक्स. तर याचा फॉर्म्युला किती होईल, तर याचा फॉर्म्युला होतं ए रेस टू द पॉवर एक्स अपॉन लॉग ए, असा त्याचा फॉर्म्युला होता. ठीक आहे, तेच मी लिहिलेलं आहे. ए रेस टू द पॉवर फक्त एकची जागा बदलली, इथे पण डिवायडेड बाय लॉग ए होता तर लॉग एच लिहिला. ओके, पण या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने आपल्याला डिवाइड करायचं होतं. मग तो जो फंक्शन होता पी एक्स प्लस क्यू, पी एक्स प्लस क्यूचा डेरिव्हेटिव्ह आता मगाशी सारखं सॉल्व केलं तर येऊन जातो, तो किती येईल, पी येईल. तर दॅट इज 1/p इंटू इट इज ए रेस टू द पॉवर पी एक्स प्लस क्यू अपॉन लॉग ए. ओके, यानंतर तुम्हाला एक्झाम्पलसुद्धा सॉल्व करायचे आहेत याच फॉर्म्युल्यावरचे. त्यानंतर इंटेग्रल ऑफ साईन एक्स प्लस बी. इंटेग्रल ऑफ साईन एक्स लिहून दिलं होतं तुमच्याकडे, इंटेग्रल ऑफ साईन एक्स येतो मायनस कॉस एक्स प्लस सी. आता हे कसं, तर ऑलरेडी सांगितलं होतं की डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स
जर नसेल फॉर्म्युला लक्षात राहत तर काय करायचं, डिफरन्शिएशनचे फॉर्म्युले बाय हार्ट प्रिपेअर करायचे आणि इंटिग्रलचे तुम्ही ओरली तयार करून घ्यायचे. इंटिग्रल ऑफ साइन एक्स डी एक्स, त्यासाठी आपण काय डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्सची मदत घेतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स किती, मायनस साइन एक्स. पण आधी सांगितलं होतं की इंटेग्रलमध्ये काय करतो आपण, फंक्शनच लिहितो इंटेग्रलच्या सिम्बॉलमध्ये, आणि जो मायनस साईन असतो तो समोर देतो, म्हणजे इंटेग्रल ऑफ साइन एक्स इज इक्वल्स टू कॉस एक्स. पण हा निगेटिव्ह साईन इथे न देता इकडे देतो, म्हणून इंटेग्रल ऑफ साइन एक्स किती, मायनस कॉस एक्स प्लस सी. ओके, तर ते काय करायचं, सरळ सरळ त्याच फॉर्ममध्ये. मग इंटेग्रल ऑफ साइन इज मायनस कॉस. ओके, एकच्या जागी जे आलं ते इकडे लिहा, इकडच्या एकची जागा एक्स प्लस बीने घेतली, इकडे एक्स प्लस बीलाच द्या, आणि जो ए होता याच्यासोबत त्याने काय करायचं, डिवाईड करायचं, तर डिवाईड करून घेतलं. ओके, त्यानंतर पुढचं काय येतं, कॉस एक्स प्लस बी. ओके, इंटेग्रल ऑफ कॉस इज साइन एक्स. ओके, कारण डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युल्यावरून आपण प्रिपेअर केलं होतं, म्हणून इंटेग्रल ऑफ कॉस एक्स डी एक्स इज इक्वल्स टू साइन एक्स प्लस सी. ओके, मी नेक्स्ट फॉर्म्युला सांगतोय. इंटेग्रल ऑफ कॉस एक्स प्लस बी इंटू डी एक्स इज इक्वल्स टू 1/a साइन एक्स प्लस बी प्लस सी. ओके, तर कॉसचं इंटेग्रल स्टँडर्डनुसार साइन एकची जागा एक्स प्लस बीने घेतली, इथे पण एक्स प्लस बी. पण नियम किंवा आपला रिझल्ट काय सांगतो की जेही एकची जागा घेतं त्याच्या डेरिव्हेटिव्हने काय करायचं, डिवाईड करायचं. तर मी या ठिकाणी त्याच्या डेरिव्हेटिव्हने म्हणजे एक्स प्लस बीच्या डेरिव्हेटिव्हने या ठिकाणी डिवाईड केलं. ओके, त्यानंतर इंटेग्रल ऑफ टॅन एक्स प्लस बी इंटू डी एक्स इज इक्वल्स टू 1/a लॉग ऑफ मॉड सेक एक्स प्लस बी प्लस सी. ओके, तर काय करायचं, अगेन टॅन, इंटेग्रल ऑफ टॅन एक्सचे आपण शेवटी 4 फॉर्म्युले लिहून दिले होते टॅन कॉट आणि सेकसाठी. तर इंटेग्रल ऑफ टॅन एक्स किती, या ठिकाणी डी एक्स लिहायचं राहिला, तर इंटेग्रल ऑफ टॅन एक्स किती असतो, इट इज लॉग ऑफ मॉड सेक एक्स. असा फॉर्म्युला नोट डाऊन केलेला आहे आपण. ओके, तर इंटेग्रल ऑफ टॅन एक्स इज लॉग ऑफ मॉड सेक एक्स. सेम फॉर्ममध्ये इथे एकची जागा एक्स प्लस बीने घेतलेली आहे, मग टॅन एक्स प्लस बी इंटू डी एक्स इज इक्वल्स टू स्टँडर्डनुसार इंटेग्रल लॉग ऑफ मॉड सेक एक्स प्लस बी प्लस सी. ओके, तर 1/a इंटू लॉग ऑफ मॉड सेक एक्स प्लस बी प्लस सी. तर का एक्स 1/a आला या ठिकाणी, तर एक्स प्लस बीच्या डेरिव्हेटिव्हने आपण त्या ठिकाणी डिवाईड केलं. ओके, तर हे होते बेसिक फॉर्म्युले जे की आपल्याला स्टँडर्डनुसार या ठिकाणी लिहायचे, आणि एक रिझल्ट त्या ठिकाणी आलेला होता, त्या रिझल्टनुसार आपण हे फॉर्म्युले सगळेच्या सगळे लिहिणार आहे. ओके, नेक्स्ट फॉर्म्युला इंटेग्रल ऑफ कॉट एक्स प्लस बी इंटू डी एक्स. तर इंटेग्रल ऑफ कॉट स्टँडर्ड फंक्शन काय होतं कॉटचं, इंटेग्रल ऑफ कॉट एक्स हे होतं आपल्याकडे लॉग ऑफ मॉड साइन एक्स. ओके, प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल लिहितोच आपण, तो काय असतो डिटेलमध्ये एक्सप्लेन झालेला आहे लेक्चर 10मध्ये. ओके, तर कॉट ऑफ एक्स प्लस बी, परत मी स्टँडर्डनुसार, तिकडे लॉग ऑफ मॉड आलेला आहे म्हणून मी पण इकडे लॉग ऑफ मॉड घेतो. ओके, साईन आलेला आहे तर इकडे साईनच घेतो. ठीक आहे, पण एकची जागा कोणी घेतली, एक्स प्लस बीने, म्हणून मी इथे सुद्धा एकची जागा एक्स प्लस बीलाच देतो. पण हे आपला इम्पॉर्टंट रिझल्ट काय सांगतो की त्या एक्स प्लस बीच्या डेरिव्हेटिव्हने म्हणजेच कितीने, एने काय करायचं, याला डिवाईड. मग डिवाईड केलेलं असं जर लिहिलं तर ते एवढं काही व्यवस्थित दिसायला दिसत नाही, म्हणून थोडंसं मी त्याला समोर घेतो. इट इज 1/a इंटू लॉग ऑफ मॉड साइन एक्स प्लस बी प्लस इट इज कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल. आफ्टर दॅट इंटेग्रल ऑफ सेक एक्स प्लस बी. तर इंटेग्रल ऑफ सेक एक्सचा फॉर्म्युला काय होता, तुमच्याकडे लेक्चर नंबर 10मध्ये हे ऑलरेडी एक्सप्लेन झालेले आहेत फॉर्म्युले, परत एकदा तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. ओके, इट इज लॉग ऑफ मॉड सेक एक्स प्लस टॅन एक्स, हा त्याचा फॉर्म्युला येतो. ओके, इट इज द फॉर्म्युला फॉर सेक एक्स. मग आता परत एकदा सेकचा लिहिताना मी स्टँडर्डनुसार इंटेग्रल लिहितो, काय सांगतो तो, इट इज लॉग ऑफ मॉड सेक एक्सची जागा कोणी लिहिलेली आहे, घेतलेली आहे, इट इज एक्स प्लस बीने, तर मग मी इथे सुद्धा एक्स प्लस बी लिहितोस, प्लस परत काय टॅन आलेला आहे म्हणजे टॅनसुद्धा लिहितो, इट इज टॅन एक्स प्लस बी, इट इज मॉड कम्प्लीट आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल. पण आपला नियम सांगतो की परत एक्स प्लस बी जर आला एकची जागेवर तर त्याने डिवाईड करा, तर डिवाईड करताना आपण कुठे लिहितो, सगळ्यात आधी समोर घेतो त्याला. त्यानंतर कोसेक एक्स प्लस बी इंटू डी एक्स, तर कोसेक एक्स प्लस बी इंटू डी एक्स कसं लिहिता येईल, कोसेकचं इंटेग्रल माहीत पाहिजे, तर कोसेकचं इंटेग्रल राहतं इट इज लॉग ऑफ मॉड कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस, मी पूर्ण फॉर्म्युला नाही लिहिला, रिझल्टच लिहिला. ओके, तर इंटेग्रल ऑफ कोसेक एकची जागा कोणी घेतलेली आहे या ठिकाणी, एक्स प्लस बी फॉर्ममध्ये, इट इज लॉग ऑफ मॉड कोसेक एक्स प्लस बी मायनस इट इज कॉट
ए एक्स प्लस बी, ओके, प्लस कॉन्स्टंट ऑफ, ठीक आहे. आणि राहिला प्रश्न कोणाचा, या ए एक्स प्लस बीच्या डेरिव्हेटिव्हने अगेन डिवाइड करायचं, बाकी इट इज 1/a. त्यानंतर अजूनही राहिलेले आहेत 2-3 फॉर्म्युले, ते पण एकदा लर्न करू. काही राहिले असतील तर ते तुम्ही प्रिपेअर करा घरी, ओके. तर इंटेग्रल ऑफ परत एकदा सेकंड स्क्वेअर ए एक्स प्लस बी. आता इंटेग्रलचं हे स्टँडर्ड फंक्शन झालं. मग इंटेग्रल ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स किती होता, टॅन एक्स. म्हणून मग मी काय करतोय, त्याला लिहितो टॅन एक्स. एक्स न येता त्याची जागा कोणी एक्स प्लस बीने घेतलेली आहे. आता सगळ्यांना माहिती आहे, ओके. तर एक्स प्लस बीच्या डेरिव्हेटिव्हने काय करतो आपण, डिवाइड करतो. इट इज 1/a प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल. नेक्स्ट नंबर येतो इंटेग्रल ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स. आठवायला पाहिजे हे सगळेच्या सगळे. कोसेक स्क्वेअर एक्स न लिहिता आपण काय घेतोय सध्या, एक्स प्लस बी इंटू डी एक्स, दॅट इज इक्वल्स टू काय सांगू शकता आता, मायनस ऑफ, ओके, ठीक आहे, मायनस ऑफ कॉट एक्स असतं त्याचं इंटेग्रल. कोणाचं, कोसेक स्क्वेअर एक्सचं. कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटेग्रल असतं मायनस ऑफ कॉट एक्स प्लस बी किंवा डिवायडेड बाय ए. तर डिवायडेड बाय ए मी असं लिहितो, इट इज 1/a. नंबर 13 इंटेग्रल ऑफ, हे कोसेक स्क्वेअर एक्स झालं. त्यानंतर इंटेग्रल ऑफ आपल्याकडे हा एक होता सेक एक्स इंटू टॅन एक्स. तर सेक एक्स इंटू टॅन एक्स न लिहिता मी एकची जागा एक्स प्लस बीला देतो. तर हा सेक ए एक्स प्लस बी इंटू इट इज टॅन ए एक्स प्लस बी. सेक एक्स इंटू टॅन एक्सचं इंटेग्रल होतं आपल्याकडे सेक एक्स फक्त. तर एक्स न येतात त्याच्याऐवजी एक्स प्लस बी घ्या, म्हणजे हा काय झाला असता, इट इज सेक एक्स प्लस बी, ओके. तर हा जो एक्स प्लस बी होता याच्या डेरिव्हेटिव्हने डिवाइड करा. तर एने तुम्हाला डिवाइड करायचं, तर डिवाइड करताना मी असं लिहितो, इट इज 1/a सेक एक्स प्लस बी, ओके. आणि कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल हा तुम्हाला लिहायचाच आहे. इनडेफिनाइट इंटेग्रल जोपर्यंत आहे तोपर्यंत कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल आपण लिहिणार. त्यानंतर आफ्टर दॅट इट इज 14 नंबर. राहिला शेवटचा कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. इट इज कोसेक ऑफ ए एक्स प्लस बी इंटू कॉट ऑफ ए एक्स प्लस बी इंटू डी एक्स इज इक्वल्स टू कोसेक ए एक्स प्लस बी इंटू कॉट ए एक्स प्लस बी डी एक्स इज इक्वल्स टू किती, कोसेक एक्स इंटू कॉट एक्सचं इंटेग्रल मायनस ऑफ कोसेक एक्स. तर मायनस ऑफ कोसेक एक्स मी आधी कोसेकला लिहून घेतो, इट इज कोसेक ऑफ ए एक्स प्लस बी प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल. बिफोर दॅट कोसेक एक्स इंटू कॉट एक्सचं इंटेग्रल मायनस कोसेक एक्स. तर हे झालं निगेटिव्ह साईन. आणि राहिला प्रश्न एकची जागा एक्स प्लस बीने घेतलेली आहे, म्हणजेच त्याचा डेरिव्हेटिव्ह एने काय करायचं आता, डिवाइड. दॅट इज नथिंग बट 1/a ने आपण त्याला डिवाइड करणार. तर हे होते आपले सगळेच्या सगळे बेसिक फॉर्म्युले विथ द हेल्प ऑफ दिस. म्हणजे या प्रकारे आपण त्यांची मांडणी केलेली आहे. म्हणजे जेही इंटिग्रेशनचे स्टँडर्ड फॉर्म्युले होते त्या सगळ्या स्टँडर्ड फॉर्म्युल्यांना आपण आता एक्स प्लस बीमध्ये कन्वर्ट करून लिहिलेलं आहे. फक्त एकच चेंज करा, लक्षात ठेवा की स्टँडर्ड फंक्शननुसार त्याचं इंटेग्रल लिहून घ्या आणि जर जेही एक्सच्या जागी आलं असेल त्याच्या डेरिव्हेटिव्हने काय करायचं, डिवाइड करायचं, ओके. एवढा कन्सेप्ट जर समजला तर आपण बाकीचे फॉर्म्युले पण कन्वर्ट करू शकतो आणि एक्झाम्पलसुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. ओके, नाउ वी लर्न द एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल इज कॉस ऑफ 7x प्लस 3. सोल्युशनमध्ये काय करायचं, आधी जेही तुम्हाला प्रॉब्लेम दिला असेल त्या प्रॉब्लेमला आपण कॅपिटल आयने डिनोट करतो आणि इंटिग्रेट करायचं म्हणजेच काय, त्याला असं सिम्बॉल अप्लाय करायचं, इट इज कॉस ऑफ 7x प्लस 3, ओके. हे झालं आपलं बेसिक एक्झाम्पल नंबर फर्स्ट. आता एक्झाम्पल नंबर फर्स्टमध्ये कॉस फंक्शन आलेलं आहे. स्टँडर्ड फंक्शनचा विचार केला तर हे कॉस आलेलं आहे आणि एकची जागा 7x प्लस 3ने घेतली. म्हणजे कंपॅरिझन जर केली आपण समजा तर या फॉर्म्युल्यासोबत करू शकतो, इट इज कॉस ऑफ एक्स प्लस बी सारखं दिसतंय, ओके. तर आता हा जो फॉर्म्युला होता हा फॉर्म्युला येतो आपल्याकडे ऑलरेडी लिस्टमध्ये आहे 1/a. इट इज साइन ए एक्स प्लस बी, ओके, प्लस इट इज कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल. म्हणजे काय करायचं, स्टँडर्डनुसार इंटेग्रल येईल त्याचं कॉसचं इंटेग्रल येत असतं साइन आणि ए एक्स प्लस बी. अगेन या ए एक्स प्लस बीच्या डेरिव्हेटिव्हने आपण डिवाइड करतो, ओके. तर मी हा फॉर्म्युला अप्लाय केला तर पहा काय होईल, एक्स प्लस बीच्या ऐवजी या ठिकाणी 7x प्लस 3 आलेले आहेत. म्हणजे बाय अगेन डेफिनेशन आपल्याला काय करायचं, तो जो फॉर्म्युला आहे त्या डेफिनेशननुसार याला सॉल्व करायचं. म्हणजेच कसं होईल पहा, इट इज
स्टँडर्डनुसार इंटेग्रल लिहिलं तर साईन होईल आणि एक्स प्लस बी न येता आता त्याच्याऐवजी या ठिकाणी 7x+3 आहेत म्हणून 7x+3 लिहितो. ओके, आणि या 7x+3चा डेरिव्हेटिव्ह जो येईल त्याच्या डेरिव्हेटिव्हने आपल्याला डिवाइड करायचं असतं. 7x+3चा डेरिव्हेटिव्ह येतो फक्त 7 म्हणून मी या ठिकाणी त्याला डिवाइड करतो. म्हणजे इट सोल्युशन इज 1/7 sin 7x+3 आणि शेवटी हा प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल लिहिणार आपण. ओके, एक्झाम्पल नंबर सेकंड. ओके, I इज इक्वल्स टू लेट कॅपिटल I इज इक्वल्स टू इंटेग्रल ऑफ 1/2 - x इंटू dx. आता यांची जर कंपॅरिझन केली तर आपण हा फॉर्म्युला आठवत असेल 1/ax + b इंटू dx. एक प्रकारे हा रेसिप्रोकलचा आहे. जर रेसिप्रोकलचा आहे तर स्टँडर्ड फॉर्म्युला होता 1/x. तर 1/xचं इंटेग्रल माहिती आहे सगळ्यांना, इट इज लॉग ऑफ मॉड, इट इज जस्ट एक्स. आणि याला मग यामध्ये कन्वर्ट केलं होतं आपण या स्टँडर्डला, तर ते किती आलं असतं, इट इज लॉग ऑफ मॉड. ओके, ax + b आणि फक्त आपलं काम असतं की x + bच्या डेरिव्हेटिव्हने डिवाइड करा. तर हा झाला आपला फॉर्म्युला, इट इज 1/a लॉग ऑफ मॉड ax + b + c. ओके, फक्त तो मी या ठिकाणी अप्लाय करतो आणि या ठिकाणी काय करायचं आहे, x + bच्या डेरिव्हेटिव्हने डिवाइड करायचं, एवढंच लक्षात ठेवा. म्हणजेच काय होईल पहा, इट इज लॉग ऑफ मॉड 2 - x. ओके, प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल तर होईल, पण या 2 - xच्या डेरिव्हेटिव्हने आपल्याला डिवाइड करायचं. तर 2 - xचा डेरिव्हेटिव्ह किती येतो तो मी या साईडला सॉल्व्ह करतोय. इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 - x इक्वल्स टू, हा 2 तर कॉन्स्टंट झाला, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो, मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 असतो, म्हणजे हा 0 - 1, आन्सर किती आलं असतं -1. म्हणजे त्या 2 - xच्या डेरिव्हेटिव्हने आपल्याला डिवाइड करायचं. म्हणजेच हे काय होईल 1/-1 आणि 1/-1 मीन्स फक्त निगेटिव्ह साईन. ओके, तर इट इज मायनस ऑफ लॉग ऑफ मॉड 2 - x + c इज द सोल्युशन ऑफ एक्झाम्पल नंबर 2. हे झालं सेकंडचं सोल्युशन. नंबर 3, एक्झाम्पल नंबर 3 लर्न करायचं आहे. अगेन लेट सोल्युशनमध्ये कॅपिटल I इक्वल्स टू इट इज इंटेग्रल ऑफ tan 3x + 2 हे आलेलं आहे एक्झाम्पल नंबर सेकंड. आता एक्झाम्पल नंबर सेकंडमध्ये थर्डमध्ये टॅन फंक्शन आलेलं आहे. टॅन फंक्शनचा फॉर्म्युला इन यस नाव द एक्झाम्पल लेट एक्झाम्पल नंबर 3 मध्ये लेट कॅपिटल I इज इक्वल्स टू इंटेग्रल ऑफ tan 3x + 2 इंटू dx. या एक्झाम्पलसाठी आपण फॉर्म्युला अप्लाय करणार आहे टॅनवाला फॉर्म्युला असा होता इंटेग्रल ऑफ tan x + b इंटू dx. दोन्ही जर विचार केले तर कंपॅरिझनमध्ये सारखेच जवळजवळ. इट इज इक्वल्स टू 1/a लॉग ऑफ मॉड सेक x + b. मग मी तोच रूल अप्लाय करतो. आता 1/a म्हणजेच किती आहे सध्या या ठिकाणी, a म्हणजेच या ठिकाणी आलेलं आहे 3, म्हणजे हा का होईल 1/3. अगेन इट इज लॉग ऑफ मॉड सेक ax + b, तर इट इज लॉग ऑफ मॉड सेक. आता या प्रॉब्लेममध्ये इकडे फॉर्म्युलामध्ये x + b आहे, पण प्रॉब्लेममध्ये किती आहेत 3x + 2, म्हणून आपण इट इज 3x + 2 रिप्लेस करू. इट इज लॉग ऑफ मॉड सेक 3x + 2. ओके, दिस इज द सोल्युशन ऑफ एक्झाम्पल नंबर 3. नाव द एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4 मध्ये लेट अगेन कॅपिटल I इज इक्वल्स टू इंटेग्रल ऑफ cot 7x dx. यांना इंटिग्रेट करायचं. मग इंटिग्रेट करायचं तर आपल्याला कॉटचा स्टँडर्ड फॉर्म्युला माहीत पाहिजे. मी आता डायरेक्टली लिहिणार आहे. कॉटचा स्टँडर्ड फॉर्म्युला असतो इट इज लॉग ऑफ मॉड साईन. ओके, आणि जी जागा आपल्याकडे एक्स असतो तो एक्सच्या ऐवजी रिप्लेस करा, तर इथे साईन एक्स असतं, तर इथे या ठिकाणी मी लिहितो लॉग ऑफ मॉड साईन 7x. ओके, तर प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल. पण रूल काय सांगतो की जर एक्सची जागा दुसऱ्या एखाद्या फंक्शनने घेतली तर त्याच्या डेरिव्हेटिव्हने काय करायचं या ठिकाणी डिवाइड करायचं. तर 7xने आपण 7xच्या डेरिव्हेटिव्हने डिवाइड करू. जर डेरिव्हेटिव्ह ऑफ 7x जर म्हटलं आपण तर 7xचा डेरिव्हेटिव्ह किती येतो ते लक्ष द्या. इट इज 7 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1, दॅट इज इक्वल्स टू 7 × 1 इज इक्वल्स टू 7. ओके, तर आता हे जे 7 येतात या 7ने काय करायचं डिवाइड, म्हणजे हे काय झालं असतं 1/7. ओके, आणि फॉर्म्युला जर तुम्हाला अप्लाय करायचा असेल तर लिस्टमध्ये फॉर्म्युला आहे तो अप्लाय करा, त्याही पद्धतीने ओके. नाव द लास्ट एक्झाम्पल दॅट इज 5. अगेन सोल्युशनमध्ये लक्ष द्या. लेट कॅपिटल I इज इक्वल्स टू इंटेग्रल ऑफ 3x + 4 होल क्यूब इंटू dx. ओके, तर या पूर्णच्या पूर्ण फंक्शनचं आपल्याला इंटेग्रल करायचं आहे. तर हे फंक्शन कोणतं आहे सध्या पॉवर फंक्शन आलेलं आहे. पॉवर फंक्शन आलेलं आहे म्हणून मी पॉवर फंक्शननुसार इंटिग्रेट करतो. फॉर्म्युला तुमच्याकडे लिहिलेला आहे. इट इज इंटेग्रल ऑफ x + b रेस्ट टू द पॉवर n इंटू dx. तर काय येतं 1/a ची कम्पेअर करा आणि डायरेक्टली पॉवर फंक्शनचा फॉर्म्युला अप्लाय करा. म्हणजेच काय झालं असतं 1/a ची जागा घेतलेली आहे 3 ने, देअरफॉर इट इज 3. ओके, इंटू ax + b म्हणजे 3x + 4 आहेत,
इट इज 3x प्लस 4 रेस्ट टू द पॉवर n प्लस 1. सध्या यांची किंमत 3 म्हणून इट इज 3 प्लस 1 डिवायडेड बाय 3 प्लस 1 प्लस हा कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल आपल्याला लिहायचाच आहे. ओके, तर हा झाला 1/3 इंटू 3x प्लस 4 रेस्ट टू द पॉवर 3 प्लस 1 म्हणजेच 4 डिवायडेड बाय 3 प्लस 1 म्हणजेच 4. ओके, तर हे डिनॉमिनेटरचं परत एकदा मल्टिप्लिकेशन होईल. 4 इंटू 3 जार इट इज 12 इंटू 3x प्लस 4 रेस्ट टू द पॉवर 4 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल अँड दिस इज द सोल्युशन ऑफ x. नाउ वी लर्न एक्झाम्पल नंबर 6. ओके, तर एक्झाम्पल नंबर 6 परत सोल्युशनमध्ये आपले बेसिक क्रायटेरिया जो आहे तोच आपण अप्लाय करणार. ओके, जेही दिलेलं आहे त्याला कॅपिटल आयने नाव द्या. लेट अस सपोज इट इज कॅपिटल आय. ओके, it is e raised to the power 3x minus 2 into dx. Again if we compare this function with standard then it forms again it is a raised to the power ax plus b into dx. ओके, तर स्टँडर्डनुसार जर विचार केला तर हे जे फंक्शन आहे एक्सपोनेन्शियल आहे आणि एक्सपोनेन्शियलचा जो इंटेग्रल होता तो असं होतं. या एक्सपोनेन्शियलचा फॉर्म्युला e रेस्ट टू द पॉवर ax प्लस b प्लस c. ओके, 1/a. सिमिलरली देअरफॉर वी डायरेक्टली राईट हियर इट इज 1 अपॉन. ओके, जो एक ए आला होता एची ऐवजी किती आलेले आहेत इट इज जस्ट 3. तर देअरफॉर वी राईट इट इज 3 इंटू ई रेस टू द पॉवर 3x मायनस 2. या ठिकाणी कधी प्लस येईल कधी मायनस येईल तर प्लस मायनसचे व्हेरिएशन्स चालतात. ओके, फक्त तुम्ही थोडंसं अंडरस्टँड करून घ्यायचं. हां, जर एकचा कोएफिशियंट -3 असता तर मी इथे -3 लिहिलं असतं. ओके, पण कॉन्स्टंट टर्म्स आणि कॉन्स्टंट टर्मचा किंवा आपण याचा डेरिव्हेटिव्ह काढा. 3x मायनस 2चा डेरिव्हेटिव्ह किती येतो 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 इज 0. देअरफॉर 1/3 e रेस टू द पॉवर 3x मायनस 2 प्लस c. Okay, this was the basic solution. Let again capital I equals to basic त्याला नाव capital I नेच देणार. It is integral of a raised to the power minus 2x plus 3 into dx. या एक्झाम्पलसाठी परत एकदा फॉर्म्युला सांगतो. अगेन एक्सपोनेन्शियलचा असा एक फॉर्म्युला होता आपल्याकडे इट इज a raised to the power px plus q into dx. हा फॉर्म्युला लिहून दिलेला आहे. ओके, तर याचं स्टँडर्डनुसार एक्सपोनेन्शियलचं इंटेग्रल असतं a raised to the power x डिवायडेड बाय लॉग ए. फक्त एची जागा एक्सची जागा पे एक्स प्लस क्यूने घेतली होती आणि हा जो होता पे एक्स प्लस क्यू याच्या डेरिव्हेटिव्हने काय करायचं डिवाइड. तर पे एक्स प्लस क्यूचा डेरिव्हेटिव्ह येतो इट इज जस्ट पी. देअरफॉर इट इज 1/p ए रेस टू द पॉवर पे एक्स प्लस क्यू अपॉन लॉग ए प्लस इट इज कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल. परत एकदा ए रेस टू द पॉवर एकची जागा कोणी घेतलेली आहे पूर्णच्या पूर्ण -2x प्लस 3ने घेतलेले आहे. तर परत एकदा त्याच फॉर्ममध्ये मी त्याला इंटिग्रेट करतो. ओके, बेसिक स्टँडर्ड फंक्शन कोणतं आहे ए रेस टू द पॉवर एक्स. तर ए रेस टू द पॉवर एक्स म्हटलं तर इट इज ए रेस टू द पॉवर -2x प्लस 3 म्हणजे एक्सपोनेन्शियल आहे डिवायडेड बाय इट इज लॉग ऑफ जस्ट ए म्हणजे सध्या किती एच आहेत म्हणून इट इज जस्ट लॉग ए. पण या -2x प्लस 3चा डेरिव्हेटिव्ह -2x प्लस 3चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे या साईडला कॅल्क्युलेट करू. इट इज -2x प्लस 3. ओके, डिफरन्शिएट केलं तर काय होईल -2 कॉन्स्टंट आहे इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 बाय कॉन्स्टंट रूल प्लस 3 हा कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. देअरफॉर इट इज -2 इंटू 1 आन्सर इज -2. म्हणजेच काय करायचं या ठिकाणी या -2x प्लस 3च्या डेरिव्हेटिव्हने डिवाइड करा. तर त्याचा डेरिव्हेटिव्ह जो आलेला आहे तो आलेला आहे -2 मीन्स इट इज 1 अपॉन -2 आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल असतोच 1/2 इंटू इट इज ए रेस टू द पॉवर -2x प्लस 3 अपॉन इट इज लॉग ए प्लस इट इज कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल. इट इज इंटेग्रल ऑफ साइन. नाउ लेट एक्झाम्पल नंबर 8 लेट कॅपिटल आय इक्वल्स टू इंटेग्रल ऑफ साइन 4x प्लस 5 इंटू dx. ओके, तर या स्टँडर्ड फंक्शन तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. स्टँडर्ड फंक्शन किती आहे साइन. तर मग साइनचा इंटेग्रल आणि या ठिकाणी निगेटिव्ह साईनचं थोडं कन्फ्युजन होतं. तर लक्षात ठेवायचं की डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन हा प्लस कॉस असतो आणि इंटेग्रल ऑफ साइन हा मायनस कॉस असतो. ओके, तर इंटेग्रल ऑफ साइन एक्स प्लस बी इंटू dx किती -1/a इट इज कॉस एक्स प्लस बी प्लस सी. मग स्टँडर्डनुसार जर विचार केला तर साइनचे इंटेग्रल नेहमी करता कॉस येतं म्हणून मी या ठिकाणी कॉस लिहितो आणि एक्स प्लस बीच्या ऐवजी 4x प्लस 5 आहेत म्हणून मी या ठिकाणी 4x प्लस 5 लिहितो. ओके, इंटू हा जो मायनस साईन आहे तो समोर घेऊ इट इज मायनस ऑफ साईन अँड 1/a. तर हा ए म्हणजेच काय या एक्स प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह. मग हा 4x प्लस 5चा डेरिव्हेटिव्ह 4x प्लस 5चा डेरिव्हेटिव्ह येतो फक्त 4. ओके, म्हणजेच आन्सर इज -1/4
it is cos 4x plus 5 plus c. Okay, again we write here minus 1 by 4, it is cos 4x plus 5 plus it is constant of integral. Okay, this is the example number 8. Now example number 9. Again it is integral of sec square 9x plus 2, integral of sec square ax plus b into dx. ऑलरेडी हा फॉर्म्युला एक्सप्लेन झालेला होता. किती? इट इज जस्ट 1 बाय ए tan ax प्लस बी प्लस कॅपिटल सी और कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रल. ओके, तर अगेन बाय स्टँडर्ड कंपॅरिझन किंवा कंपॅरिझन जर केली तर किती? सेक स्क्वेअर एक्स प्लस बी सारखंच आहे. सेक स्क्वेअर 9x प्लस 2, फक्त एक्स प्लस बीच्या ऐवजी 9 आणि 2 आलेले आहेत. ओके, देअरफॉर स्टँडर्डनुसार इंटिग्रल घेतलं तर इट इज टॅन ऑफ एक्स प्लस बी म्हणजेच किती? इट इज 9x प्लस 2. ओके, आणि हा जो 9x प्लस 2 आलेला आहे या 9x प्लस 2चा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे? इट इज जस्ट 9 म्हणजे 1/9 टॅन 9x प्लस 2 प्लस हा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रल ॲज इट इज. ओके, होतं स्टँडर्ड एक्झाम्पल दॅट इज 9 नंबर. नेक्स्ट दॅट इज द 10 नंबर. ओके, तर 10 नंबरला परत कम्पेअर करू स्टँडर्ड फॉर्म्युल्यासोबत. स्टँडर्ड फॉर्म्युला 10 नंबरची कंपॅरिझन जर केली तर हा एक फॉर्म्युला होता सेक ऑफ इट इज एक्स प्लस बी इंटू इट इज टॅन ऑफ एक्स प्लस बी इंटू डी एक्स. ओके, स्टँडर्ड फॉर्म्युला येतो सेक आणि टॅनचा. इट इज सेक एक्स प्लस बी इंटू इट इज टॅन एक्स प्लस बी. Therefore, capital I is equals to, let us suppose that this solution, example number 10, let capital I equals to integral of sec 5x minus 2 into tan 5x minus 2 into dx. Okay, तर that is equals to, मी लिहितो त्याला आता, sec into tan चं इंटेग्रल होतं फक्त sec x. ओके, तर एक्सची जागा कोणी घेतलेली आहे? 5x minus 2, म्हणजेच मी या ठिकाणी 5x minus 2 लिहितो. ओके, आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह 5x minus 2चा डेरिव्हेटिव्ह किती? अगेन परत एकदा 5 म्हणजे इट इज 1/5 सेक 5x minus 2 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल. दिस वॉज द सोल्युशन ऑफ एक्झाम्पल नंबर 10. ओके.